ठाणे जिल्ह्यात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबवण्यात येत असून 4490 नागरिकांची तपासणी, 237 संशयित रुग्णांची नोंद। ठाणे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार व सहज सुलभ करण्याच्या दृष्टीने शासनातर्फे कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबवली जात आहे। या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात कर्करोग मोबाईल व्हॅन कार्यरत असून नागरिकांना कर्करोग तपासणीसाठी सुविधा उपलब्ध होत आहे। जिल्हाधिकारी अशोक शिंगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या व्हॅनचे प्रभावीपणे संचालन केले जात आहे। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी दिलेल्या माहितीनुसार या मोबाईल व्हॅनद्वारे मुखकर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग यांसारख्या प्रमुख कर्करोगांची तपासणी केली जात आहे। ही व्हॅन आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असून ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना प्राथमिक तपासणीसाठी रुग्णालयात न जाता त्यांच्या परिसरातच ही सेवा मिळते। फेब्रुवारी 2025 व मे 2025 या 2 महिन्यातील कालावधीत एकूण 4490 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये 237 संशयित रुग्ण आढळून आले आहेत। या संशयित रुग्णांना पुढील निदान व उपचारांसाठी संबंधित आरोग्य संस्थांकडे पाठवण्यात आले आहे। कर्करोग हा असंसर्गजन्य आजार असून त्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, परंतु वेळीच निदान झाल्यास योग्य उपचाराद्वारे रुग्णाचे आयुष्य वाचवता येते। याकरिता कर्करोग मोबाईल व्हॅन उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। निलेश वैती आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। जतन गोविंदा उत्सव मंडळ, ग्रामदेवता श्री बामणदेव मंदिर सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य वार्षिक कला क्रीडा महोत्सव 24 मे 2025 ते 1 जून 2025 या कालावधीत घेण्यात आला होता। त्यात विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली। तसेच खेळ पैठणीचा हा महिलांचा आवडता कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी प्रथम पारितोषिक सोन्याची नथ पैठणी, द्वितीय पारितोषिक चांदीचा करंडा पैठणी, तृतीय पारितोषिक पैठणी उत्तेजनार्थ 10 पारितोषिके, खुला गट महिलांसाठी 5 आकर्षक बक्षिसांचे लकी ड्रॉ, बचत गटांसाठी 5 आकर्षक बक्षिसांचे लकी ड्रॉ देण्यात आले। यावेळी मनसे ठाणे अध्यक्ष निलेश सुरेश वैती यांनी बोलताना सांगितले, गेली 18 वर्षे ही संस्था असे कार्यक्रम घेत आहे। तसेच संस्थेने विविध सामाजिक उपक्रम सुद्धा राबवले आहेत। त्यात रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वह्या वाटप, धान्य वाटप, नागरिकांसाठी मोफत शिर्डी देवदर्शन, महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी विशेष प्रयत्न त्यांनी केले आहेत। या कार्यक्रमाला रमेश वैती, अशोक वैती यांनी आवर्जून भेट दिली, तर विभागातील अनेक मान्यवर उपस्थित होते। या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला महिलांनी विशेष उपस्थिती लावली होती। जतन गोविंदा पथक याचे अध्यक्ष निलेश वैती हे नेहमीच कार्यक्रम छान करत असतात। त्यांना ना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा।
सर्वप्रथम जतन गोविंदा मंडळ ग्रामदेवता श्री ब्राह्मण देव सेवाभावी संस्था ह्यांच्या अध्यक्ष श्री सर निलेश वैद्य सर यांनी जो कार्यक्रम घेतलाय तो खूप सुंदर घेतलाय आणि प्रत्येक वेळेला त्यांचे मी आगळे वेगळे महिलांसाठी कार्यक्रम बघत आलेली आहे. मग शिर्डीसाठी महिलांना बस जी सेवा देतात शिर्डी साईबाबांचं दर्शन असेल किंवा आगळे वेगळे श्रावणातले कार्यक्रम असतील किंवा असा पैठणीचा खेळ असेल असे आगळे वेगळे खूप सुंदर सुंदर ते कार्यक्रम घेत असतात. संस्थेमध्ये काम करता करता ते सुंदर असं मनसे आमच्या पक्षाचंही सुंदर काम करतात आणि मनसे महिला सेनेलाही सुंदर ही साथ देऊन सुंदर सुंदर कार्यक्रम घेतात. असं मला असं वाटतं निलेश वैती सर महिलांच्या पाठीमागे एक भावासारखे खूप सुंदर उभे राहून त्यांना पाठबळ देतात आणि परमेश्वरांनी त्यांना अजून पुढच्या वाटचालीस खूप सुंदर कार्यक्रम महिलांसाठी घेऊन असंच पाठिंबा देत असेच सुंदर सुंदर कार्यक्रम त्याच्या हातून घडो हीच माझी शुभेच्छा. जतन गोविंदा उत्सव मंडळ ग्रामदेवता बामनदेव सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही गेले 17 ते 18 वर्ष कंटिन्यू दरवर्षी कार्यक्रम घेतोय. म्हणजे दरवर्षी आमची पूजेचा कार्यक्रम असतो. त्या पूजेच्या कार्यक्रमाला व्याख्यान करते सिंधुताई सपकाळ, नितीन भानुगडे पाटील, निलेश कोरडे, भिडे गुरुजींनाही आम्ही बोलवलेले आहे. लॉकडाऊनच्या आधी आम्ही स्वतःची एक ॲम्ब्युलन्स उभी केलेली आहे आणि लॉकडाऊनमध्ये आम्ही लोकांची एक दिवस रात्र सेवा करून 3 महिने मंडळाच्या माध्यमातून जेवणाचं वाटप करत होतो. त्यानंतर ग्रामदेवताचं आमचं मंदिर ब्राह्मणदेवाचं त्याचं 2023च्या टायमाला आम्ही बांधून घेतलं. त्यानंतर आमच्या गेल्या वर्षी पैठणीचा खेळ, क्रिकेट लहान पोरांसाठी, महिलांसाठी पिकनिकचं आयोजन असे छोटे मोठे आम्ही कार्यक्रम करतच असतो. हे गणपती उत्सव, मागे गणपती उत्सवाचा कार्यक्रम, दहीहंडीचा गोविंदा पथक आमचा स्वतःचा असतो. म्हणजे सर्व लहान मुलांपासून ते वयोवृद्ध महिला माणसं यांच्यापर्यंत आम्ही छोटे मोठे कामं करत असतो. हे सर्व आमचं ध्येय, ही सर्व ताकद ही महिला आहे, मंडळातली मुलं आहे, मंडळातले मित्रमंडळ एकदम बँकिंग म्हणजे मागे माझ्या एकदम ठामपणे उभे असतात. त्याने मला एक शक्ती येते ते एखादं काम करायचं म्हणजे आपल्याला करायचं. म्हणजे प्लस मायनस असून काही विचार न करता मी काम करत असतो. विभागातली महिलांसाठी मी काहीतरी करावं ही माझी आतून मनापासून इच्छा आहे आणि त्या निमित्ताने माझी पुढे एक वाटचाल चालू आहे की डोक्यात एक प्लॅनिंग होतं की जतन महिला सेवाभावी संस्था ही संस्था आपण चालू करतो महिलांसाठी. ही प्रोसेस चालू आहे माझी. जून एंडिंग किंवा जुलैला तिचा शुभमुहूर्त होईल. आहेत गेले 17-18 वर्ष त्यांनी या सर्व आमचा जो वैतीवाडी हा परिवार आहे या परिवारासाठी ते खूप घट्ट आहेत. मी स्वतः त्याची साक्षीदार आहे आणि त्यांचं आता नवीन प्लॅनिंग आहे म्हणजे आपल्या ज्या विभागातल्या महिला आहेत त्यांना स्वतःचं काहीतरी काम करता यावं, त्यांना स्वतःचा असा रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आमचे खूप जोरात प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी जी आम्ही संस्था उभी करणार आहे त्याचं काम आम्ही जोरातच करतोय. ज्या आहेत महिला घरकाम करून वगैरे आपला उदरनिर्वाह चालवत आहेत त्या महिलांना काहीतरी मदत व्हावी, त्यांना काहीतरी छोटे मोठे जोडधंदे आम्ही करून द्यायचं प्लॅनिंग केलेलं आहे. म्हणजे त्या कामासोबत त्यांना अजून काही इन्कम होईल, ज्यांनी त्यांचे मुलांचं शिक्षण चांगलं होईल. आजच्या ही परिस्थिती आहे त्याचं शिक्षण हे महत्त्वाचं आहे. तर मुलांचं ॲडमिशन वगैरे असेल तेही सर काम करत असतात. आपल्या विभागातल्या ज्यांना ॲडमिशन हवं आहे मुलांना त्या मुलांना आम्ही ॲडमिशन करून देतोय. अजून आमची ही इच्छा आहे की अजून लोकांनी आमच्यापर्यंत पोहोचावं, निलेश वैती यांच्यापर्यंत पोहोचावं. तुमच्या काय गरजा असतील त्या तुम्ही आमच्याकडे घेऊन या. आम्ही तुमच्यासाठी आपल्या वैतीवाडीमध्ये ऑफिस ओपन केलंय, तुम्ही सगळ्यांनी यावं. तुमच्या प्रॉब्लेम्स आम्हाला कळावे तर आम्ही सोल्युशन देऊ. म्हणजे आम्ही आता रक्तदान शिबिर केलं आहे, परत बचत गट आम्ही चालवतोय. यांच्या मार्फत बरेच जवळजवळ 70 ते 80 बचत गट यांनी चालू केले आहेत. त्या माध्यमातून महिलांना कर्ज देऊन त्यांनी जे उद्योग करतायत त्या उद्योगांना त्यांना हातभार लागतोय. सो आपण तशा महिलांना अजून मदत करण्याची आमची इच्छा आहे. पण तुम्ही समोर या, तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सांगा, तुमच्या प्रॉब्लेमचं निरसन करायला आम्ही तत्पर आहोत हेच मला म्हणायचंय. पण तो खेळ याच्यासाठीच केला आहे की एकतर मी खूप उत्साही एक भगिनी आहे, त्यामुळे मला असं वाटतं माझ्याप्रमाणे बाकीच्या महिलांनी पण या सगळ्यामध्ये भाग घ्यावा. त्यांनी आपलं जे हिडन टॅलेंट आहे म्हणजे काय म्हणतात त्याला आतली जी टॅलेंट आहे ते त्यांनी बाहेर काढावं की त्यांना काय वाटतं आपण
आपण घरी असतो नेहमीच तेच रटाळ कामं करतो, या अशा माध्यमातून अशा प्लॅटफॉर्ममध्ये आपण काहीतरी करू शकतो, आपण काहीतरी जिंकू शकतो. आम्ही स्वतः जाऊन गिफ्टचं सिलेक्शन करण्यापासून सगळ्या गोष्टी आम्ही सगळं स्वतः करतो. त्याच्यामुळे माझं आव्हान असेल की तुम्ही सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात या, आमची तयारी आहे, आपण सर्व छान कार्यक्रम करू, यापेक्षाही अजून मोठमोठे आणि नवीन कार्यक्रम आपण करू. ठीक आहे, थँक्यू. महापालिका लोकशाही दिनाचे 7 जुलै रोजी आयोजन. ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन 7 जुलै 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी जुलै महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजेच 23 जूनपूर्वी त्यांचे अर्ज निवेदने महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे 2 प्रतीत सादर करावे. हे निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1 ब सादर करणे आवश्यक आहे. प्रपत्र 1 ब नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक क्रमांक प्रसुधा 1099 CR 239818 अ दिनांक 26 सप्टेंबर 2012 नुसार माहे डिसेंबर 2012 पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदने न स्वीकारता हे निवेदन 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदने सादर केलेली आहेत तसेच ज्या निवेदनावर 1 महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही अशा निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापनाविषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांचेकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणे तसेच राजकीय पक्षाच्या नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार आहे अशी प्रकरणे केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. ठाणे महानगरपालिकेचा पर्यावरण दिनी संकल्प. वर्षभरात 2 लाख झाडे लावणार. ठाणे महानगरपालिकेतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हरित ठाणे अभियान वर्षभरात 2 लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानाचा औपचारिक शुभारंभ गुरुवार 5 जून रोजी होणार आहे. ठाण्यास हरित, पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त बनवण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियान एक ठोस पाऊल ठरणार आहे. त्यामुळे या अभियानात नागरिकांनी पुढाकार घेऊन सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभराव यांनी केले आहे. गतवर्षी महापालिकेने या अभियानात 1.25 लाख झाडे लावली होती. या वृक्षारोपण अभियानात पळस, बेल, नीम, कांचन, सीता, अशोक, जांभूळ, पारिजातक, शिसम, कोकम, शिवण, करंज, अडुळसा, तगर, लिंबू, कामिनी, बकुळ, बांबू आदी देशी वृक्षांचा समावेश आहे. ठाणे आणि परिसरातील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवण्यात येत आहे. महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या निर्देशानुसार उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने आतापर्यंत 2,05,000 झाडे लावण्याचे सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी 18,500 झाडे लावण्यात आली आहे तर उर्वरित 1,86,500 झाडे लावण्याचे टप्प्याटप्प्याने कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. या अभियानात ठाण्यात एकूण 2,05,000 झाडे लावली जातील. त्यात मियावाकी पद्धतीने 30,000 झाडे, विविध विकासकांमार्फत 5,000 झाडे, खाजगी संस्था, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, निवासी गृहसंकुले आणि शासकीय कार्यालयाच्या सहभागातून
5,000 झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच शेवग्याची 10,000 झाडे लावण्यात येणार आहेत. त्यापैकी 5,000 झाडे लावली आहेत.